इराण इस्रायल अमेरिका युद्धात सर्वात मोठी डोकेदुखी ठरतीये ती होर्मुझ सामुद्रधुनीची। कधी खुली केल्याची बातमी येते तर कधी बंद केल्याची बातमी येऊन धडकते। इराण अमेरिकेच्या या धरसोड निर्णयामुळे भारतासह अनेक देशांना मात्र मनस्ताप होतोय। पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट, होर्मुझची उघडझाप भारताला मनस्ताप। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता एलएस मराठी। इराणनं काल शुक्रवारी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडल्याची घोषणा केली होती आणि युद्धविरामाच्या काळात ही सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी खुली राहील असंही म्हटलं होतं। मात्र आज काय झालं कुणास ठाऊक, इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतली, आपला कालचा निर्णय बदलला आणि जोपर्यंत अमेरिकेची नाकेबंदी सुरू राहील तोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद राहील असं म्हटलंय। म्हणजेच होर्मुझची सामुद्रधुनी उघडली जाणार नाही असा इराणनं दावा केला। मध्येच युद्धविराम करतात, युद्धबंदीसाठी चर्चा करतात आणि मध्येच दोन्ही देश एकमेकांविरुद्ध पुन्हा एकदा उभे ठाकतात। जोपर्यंत इराण आपल्या अणु कार्यक्रमावर मोठा करार करत नाही तोपर्यंत अमेरिकेची नाकेबंदी सुरूच राहील असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। जर करार झाला नाही तर अमेरिका पुन्हा हल्ला करू शकते आणि इराणचे युरेनियम साठे मिळवण्याचा प्रयत्न करू शकते असा इशाराच ट्रम्प यांनी देऊन टाकला। इराणनं मात्र अमेरिकेच्या या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला। इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्सनं अमेरिकेवर चाचेगिरीचा आरोप केलाय। होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदी म्हणजे अमेरिकेची समुद्रातील चाचेगिरी असल्याचं इराणनं म्हटलंय। शत्रू सैन्याच्या लष्करी जहाजांना आणि नौकांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही असं इराणनं स्पष्ट केलंय। होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील एक अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे। ती इराण आणि ओमानच्या दरम्यान असून त्यातून मोठ्या प्रमाणात तेलाची वाहतूक होते। सर्वात अरुंद ठिकाणी तिची रुंदी अंदाजे 33 किलोमीटर इतकी आहे, परंतु जहाजांसाठीचा वाहतुकीचा मार्ग केवळ सुमारे 3 किलोमीटर इतका रुंद आहे। त्यामुळे येथील वाढत्या तणावाचा परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर होतोय। मात्र काही तासांपूर्वीच इराणनं जगासाठी खुली केलेली होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद करत पुन्हा एकदा जगाची नाडी आवळली आहे। होर्मुझची सामुद्रधुनी आता सशस्त्र दलांच्या पूर्णपणे नियंत्रणाखाली असून तिचे कठोरपणे व्यवस्थापन केले जाते असं इराणच्या संयुक्त लष्करी कमांडनं एक निवेदन जारी करून म्हटलेलं आहे। तिकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जर बुधवारपर्यंत इराण सोबत करार झाला नाही तर अमेरिका पुन्हा एकदा बॉम्ब हल्ला सुरू करू शकतं असं म्हटलंय। सध्याचा शस्त्रसंधी करार वाढवला जाऊ शकतो किंवा पूर्णपणे संपुष्टात आणला जाऊ शकतो। मी कदाचित शस्त्रसंधी वाढवणार नाही, पण इराणच्या बंदरांवरील नाकेबंदी सुरूच राहील। आम्हाला पुन्हा बॉम्ब हल्ला करावा लागू शकतो असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। आता जाता जाता गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडींवर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 24 तासांतील युद्धविषयक 5 प्रमुख घडामोडी। अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी सोमवारी पाकिस्तानात चर्चा पुन्हा सुरू करू शकतात, मात्र दोन्ही बाजूंनी अद्याप तरी याची पुष्टी केली गेलेली नाही। अमेरिका युद्धविराम कराराचं योग्य पालन करत नसल्याचा इराणचा आरोप। इराणकडून आधी होर्मुझ सामुद्रधुनी खुली केल्याची घोषणा, पण आता पुन्हा होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याची घोषणा। अमेरिकेने नाकेबंदी सुरू ठेवल्यास होर्मुझ सामुद्रधुनी खुली राहणार नाही, इराणचा इशारा। इराणनं ट्रम्प यांचे अनेक दावे खोटे असल्याचं सांगत फेटाळून लावले। इराण सोबतच्या करारात आता कोणताही मोठा अडथळा नाही, मात्र करार अंतिम होईपर्यंत नौदल नाकेबंदी कायम राहील, ट्रम्प यांचं म्हणणं। इस्रायल लेबनॉन युद्धविरामानंतर लेबनॉनमधील हजारो लोक आपापल्या घरी परतण्यास सुरुवात। ब्रिटिश परराष्ट्र मंत्री इव्हेंट कुपर यांच्याकडून इराणला होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचं आवाहन। युद्धविरामाचं चिरस्थायी शांततेत रूपांतर करणं आवश्यक, कुपर यांचं म्हणणं। एकूणच काय तर या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर होणाऱ्या परिणामाची झळ भारताला सोसावी लागते। लोकसंख्येच्या मानानं सर्वात मोठा देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं। युद्ध सुरू झाल्यापासून भारताला होणारा ऊर्जा पुरवठा, इंधन तसेच गॅस पुरवठा कमी कमी होत चाललाय। परिणामी मागणी जास्त आणि पुरवठा कमी, यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय। अशा परिस्थितीत होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद झाल्यानंतर भारतासमोर आणखी मोठं संकट उभं राहू शकतं। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त, पाहत रहा एलएस मराठी।